पाणी ठेव बाजूला. काय चाललंय काय तुझ्या डोक्यात रे? माझ्या डोक्यात काय चालायचंय? जे काय चाललंय ते मी ह्यांना सांगितलंय. माझ्या डोक्यात काय चाललंय काय चालतंय ते. युक्तायडे, उगच मनात वेगळा संशय आणू नको. संशयाने घर तुटतं, घर टिकत नाही. मी संशय घेत नाही. जे काय खरं आहे ना तेच मी ह्यांना सांगितलेलं आहे. नाही काय खरंय सांग ना तू, काय खरंय? जर माणूसच घरी राहत नसेल तर तू समजून जा की कुठेतरी तोंड मारत असेल म्हणून. हा, तुम्हाला असंच वाटणार कुठेतरी तोंड मारत असेल, 4-4 दिवस घरी येत नाही. आपण ती 4-4 दिवस किती कष्ट करतो हे तुम्हाला कळतं का? मला एक सांग, दाजी कुणाबरोबर कामाला जातात? तुझ्यासोबतच जातात ना? हा. मग माझ्यावर पण संशय घेणार का तू? मी संशय कशाला घेऊ? तुझ्यावर संशय घेण्यासारखं तू करतच नाही ना. काम झालं की घरी जातोस. एक लक्षात घे, तुझं सासरं आजारपणात बिचारं मेलं. त्या आजारपणात किती खर्च केला, कर्ज पाणी झालं हे तुला माहिती आहे का? तुम्ही कशाला, तुम्हाला काय घेणं देणं आहे कर्ज पाणी होऊ नाही तर नाही? बिचारा कोणाचं लोन काढतोय, इकडून 4 पैसे मागून आणतोय, आणि त्या म्हाताऱ्याचा औषधाचा खर्च, दवाखान्याचा खर्च भागवला. आता ती देणेकरी येतात, भेटतात, माझ्या समोर भेटतात. त्यांचं पैसे देणं आहे ना. मग त्यांचं जर पैसे द्यायचं असेल तर कष्ट जास्त करावं लागतं. हे तुम्हाला बायकांना कळणार नाही. त्यामुळे बिचारा दिवस रात्र काम करतो. प्रत्येक जण करतच असतंय कष्ट. असं नसतंय की घरच्या माणसाला दुखवायचं आणि कष्ट करत बसायचं म्हणून. मला सांग, तुला काय कमी आहे घरात? सांग ना. 2 टायमिंगचं जेवाय मिळतंय ना, कपडा लत्ता मिळतोय ना, अजून काय अपेक्षा ठेवायची सांग ना. आणि जास्त अपेक्षा ठेवायच्या नसत्यात. जास्त अपेक्षा जर ठेवली ना